ब्रेकफास्ट मस्त ना. आणि आम्ही दोघे चाललो, बाकी अजून कोणाचं आवडलं नव्हतं. अशा पद्धतीने सगळे मस्त मजेत असतील. तर चला ब्रेकफास्ट करायला आलो. ब्रेकफास्ट म्हणजे जेवण फार छान वाटलं मला. आणि हे बघा एक 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 जण यायला लागले आमचे. आम्ही सगळेच आले आलो. चला चला शिवाय नाही आला. बरं बरं आता निघालो आम्ही घरी. आज आहे आमचा शेवटचा दिवस. कसं वाटतं निकिता घरी जाताना? जावं वाटायला घरी? हा नाही वाटत आहे? काय वाटतंय? इकडेच राहावं? इकडेच राहावं? सानूला जावं वाटायला का ग? अश्विनीला कसं काय ग? चला मला जावं वाटाय ना. आणि सगळे आमचं कॉटेज असतं तिथे येऊनच फोटो काढतात, कारण तिथेच मस्त भरपूर सारी झाडे आहेत. चला आता आम्ही पण थोडेसे फोटो वगैरे शूट करतो, रील्स शूट करतो. रील्स बघितला असेल तर इंस्टावर बघा, एवढ्या रील्स बनवल्यात ना आम्ही या 2 दिवसात, विचारूच नका. बाय जावं. बाय 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 बाय. चलो चेकआउट करायला लागलो, चाललो आम्ही. बाय बाय सगळ्यांना. मस्त झाली टूर आणि मस्त गेला वेळ. खूप छान वाटलं असं सगळ्यांसोबत. मस्त एवढा वेळ घालवायला भेटला, मजा आली. चला आमची पण न्यायची आहे. होय होय बरं चला चला. आम्ही आलो मॅप्रो गार्डन मध्ये. चला इथं लय सेल्फी पॉइंट आहेत, सेल्फी काढा आणि निघा. पप्पू शर्ट कुठे गेले? मागच आहेत का? हा हा सानू मस्त दिसते. तू नाही लावला? क्यूट. तुम्ही का आणलं नाही? हा बघा ना मासे असतील पाण्यात असं आहेत का? किती सुंदर सुंदर. मॅप्रोमध्ये आलं. थोडंसं वेळ इथे घालूया, याच्यानंतर मग चाललंय प्रतापगडावर जायचं आणि त्याच्यानंतर घरी. तर चेकआउट करून आलं तर मस्त थोडं फिरूया. शब्दात पटपट काहीतरी बोला, कारण हे गाडी चालवतो हे मध्येच उतरणार आहे. हा एकदम भारी झाली. पुढे आता करमल का घरी गेल्यावर? हा करवणार नाही. मस्त झाली. आज तू बोल, तू मधूनच आम्हाला सोडून जाणार आहे. हा चांगली झाली. झाली काही असा एकदम असा अविस्मरणीय क्षण की आयुष्यभर लक्षात राहील असा एखादा एक बी नाही घडला? अरे परत यावं लागतंय. एक बी नाही घडला. गोवा गोवा आहे. गोवाची आमची ट्रिप भारी होती की नाही? आम्ही हा तू सांग ना असं आयुष्यभर लक्षात राहील असं क्षण. हा नाही एक बी नाही घडला. तू जा. भारीच. चला म्हणजे पप्पूच्या लक्षात राहील तर 100%. ओय मिस्टर थोरात, काय मग कशी झाली ट्रिप? हळू हळू हळू. ते नाग आहेत. निकिता मग काही वाव खूप सुंदर आलं रे. निकिता काय आज कशी झाली ट्रिप तुझी? ट्रिप कशी झाली? एका दोन
2 शब्दात सांग. काय नाही होय. कोण काय सगळे खात असं ऐका. काय काय केलं कसं तिथं खूप माकड आहेत शुभू प्रतापगडावरती. खूप म्हणजे खूप. पाण्याची बॉटल देऊन टाकली. आई दीदी तू मध्ये द्यायला नव्हतं पाहिजे. तुला माहिती का मला कसं पकडलं होतं. ते नंतर आम्ही त्या गाडीत बसलो ना ते म्हणले नाही दिलं ते मारतेत. हे इथं कसलं भारी आहे. वा आता आलो प्रतापगडावरती. मला शिवायला गड किल्ल्याची माहिती द्यायची आहे आणि इतक्या जवळ आलो तर मग किल्ल्यावर नाही यायचं तर कसं, म्हणून आम्ही खास आलोय शिवायला माहिती देण्यासाठी. आणि ना गाड्या एकदम वरपर्यंत येतात. खूप गाड्या आम्ही बघितल्या खाली पार्क केलेल्या. जेवढी वर जाते तेवढी वरती आणा, कारण चढणं सोपं नाही. मातीचा रस्ता होता. सगळीकडे गडावरती ना त्या किल्ल्याचं गेट एवढं उंचावरती. खालून आपण पाहिलं तर किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दिसत नव्हता. लांबून पाहिल्यानंतर या दोन्ही भिंती जॉईंट वाटत होत्या. लोक एंट्री करतात त्यामुळे एंट्रन्स कोणाला. महाराष्ट्रामध्ये जेवढे गड किल्ले महाराजांनी बनवले त्याला जमलो आपण मागवून पाहिलं नाहीये. त्यामुळे समोरून तोफांचा मारा केला जायचा. जास्तीत जास्त आज रीतिरिवाजाप्रमाणे रात्री 8ला बंद होतो, सकाळी 6ला उघडतात. आणि गडावरती वस्ती आहे. 200-250 लोक आत्ताही राहतात. महाराजांच्या काळातले मावळे त्यांची पिढ्यानपिढ्या, त्यामुळे आत्ताही रीतिरिवाज पाळले जातात. आपण गेटमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला एक दगड बघायचा आहे आणि तोफ, या तोफेचं वजन आहे 650 किलो. ती तोफ समोरच्या गुरुजावरती होती. आता आणि ही तोफ, या तोफेचं वजन 650 किलो आहे. ही तोफ पूर्वी महाराजांनी ही तोफ समोरच्या गुरुजावरती ठेवली होती. कारण ज्यावेळेस महाराज अफजलखानाला मारून गडावरती आले
आपल्या जावळी परिसरामध्ये जी फौज पसरली होती आणि अफजल खानाने 12,000 सैन्य खाली उतरवलेले. 48,000 फौजी कुठे गेली? वाईमध्ये. मी तुम्हाला टोटल सांगितलं 60,000 सैन्य आणलं होतं. 12,000 फक्त खाली उतरवले. ते तुम्ही पसरणी घाटावर चढलात वाई पसरणी घाट टॉवर जो होतो मेन मार्केट आहे, महाबळेश्वर मार्केट, तिथून तुमची गाडी निघाली. व्हाईट कलरची बिल्डिंग, त्याच्या बाजूला एक विल्सन पॉइंट आहे, सनराईज पॉइंट. हे 3 नंबर जे समोर खाली उतरले हा समोरचा हा हत्तीचा माता एल्फिस्टन एलिफंट हेड. त्याच्या मागच्या साईडचा डोंगर लॉर्डविक आणि तो लॉर्डविकचा डोंगर इकडे संपलेला आहे तो ऑर्थरसीट आहे, सुसाईड. त्या ऑर्थरसीट वरून या गडावरती शिवाजी महाराजांचं स्मारक दुर्बिणीतून दाखवतात बायनोक्युलर मधनं. आणि येताना तुम्हाला संपूर्ण जंगल लागलं. हा परिसर इतिहासाच्या पुस्तकामध्ये गाजलेला आहे. जावळीचं जाळं आणि जावळीचं खोरं. या जावळीमध्ये एकाने गद्दारी केली होती. या गद्दाराचं नाव काय होतं? चंद्रराव मोरे. हा चंद्रराव मोरे म्हणला तर आदिलशाह सोबत मिळालेला होता. महाराजांसोबत गद्दारी केली चंद्रराव मोरेंनी. या मोरेंना पहिलं समजावलं की तुम्ही मराठा, मी मराठा आहे, आपण दोघं जर एकत्र आलो तर मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य वाढेल. महाराजांचं म्हणणं या मोरेंनी ऐकलं नाही. 6 जून 1655 संपूर्ण जावळी जिंकली. आता जावळी म्हटलं तर प्रतापगड ते महाबळेश्वर एवढं जंगल नाहीये. रत्नागिरीच्या खेड पासून ते पुण्याच्या भोरपर्यंत आणि सातारच्या सज्जनगड पासून रायगडच्या कामोदेपर्यंत हा सगळा परिसर. आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. किती वेळात? 1 तास. कशी हालत? हा काय आपण ब्रेक घेत आलोत म्हणून, नाही तर काय हालत पूर्ण टाईट झाली असते. बापरे, तरी पण घामाघूम झालं. आम्ही ब्रेक घेत आलो. गाईड लावलाय. खूप छान माहिती देतात. खूप छान वाटतंय आणि इथं आल्याचं सार्थक झालं असं वाटलं, कारण एवढी सगळी माहिती भेटली की नाही रे. मस्त ना. हो, सगळी छान माहिती देतात. अच्छा, त्यानं होतं का ते? हो. I try different types of ones. असं करायचं. थांब थांब कशी होती काय वाटतं? कोणाच्या हातात? ठीक आहे, बाहेर आता ब्रिज घेतो बरं. नाव आहे बरं का कोणावर कोणाला टार्गेट केलं. त्याला घ्यायचं तिथे निकी मामीला दाखव रे. शिवाय निकी मामीला बघायचं. आता बघा नसते आलू राजाला डोंगरातला उंदीर म्हणणारा अफजल खान ज्या वेळेला जावळीमध्ये आला, सैन्य आणलंय किती उंदराला पकडायला? 1-2 हजार नाही,
तब्बल 12,000 शिवाजी राजाने मावळ भागात 6,000 मावळे गडावर एकत्र केले. माझं बाळ सगळ्यात हुशार, चेहरा मस्त क्लीन करतोय. आणि ना शिव दात दाखव. शिवायचा दात पडला सकाळी ब्रश करता करता. आणि आता आठवणीत राहील आयुष्यभरासाठी शिवायचा पहिला दात कुठे पडला? महाबळेश्वरला. आणि तुझा दात पडला का तुला दातच आलं नाही? हा, व्हेरी गुड. असं सगळं त्या वाईफचा पुरेपूर फायदा घ्यायचा. शिवाय सगळ्यात हुशार माझा. हा मस्त. बर सगळ्यात हुशार. चला मस्त प्रतापगड झालं. एवढं भारी वाटलं. पूर्ण वर चढलो, खाली आलो. मग सांगू कसं वाटलं? भारी वाटलं. अश्विनीला? निकिता चढताना कसं वाटलं? येताना किती पटकन खाली आलो. हो ना, आता उद्या थोडेसे पाय दुखतील पण खूप मस्त वाटलं वर जाऊन. जाताना बोर होत आहे का? घरी जायचं नको वाटायला का? अरे बापरे. बर पोट पण का? सगळे पोरं टिश्यू घेऊन सगळं फेस क्लीन करतात. आम्ही नाही करत आहे कारण आमचे मेकअप करत. हो ग. आम्ही जायला निघालो, चेकआउट केलं. त्यानंतर महाप्रो गार्डन मध्ये गेलो. नंतर प्रतापगड येताना 6 वाजले आणि आता घरी जायचं म्हणजे खूप उशीर होईल. रात्रीचे 1, 2, 3 असे होतील. मग संजय बोलले की नको, आज आपण इथं स्टेच करूया कारण आवीला गाडी चालवायची आहे. आणि आवीशिवाय संजयला येते गाडी पण संजय नको बोलतात. तर आवीशिवाय दुसरं कोणी गाडी चालवू शकत नाही. मग आवी जाऊ म्हणतोय पण संजय नको म्हणले. त्याच्यामुळे मग आम्ही परत इथेच राहायचं ठरवलं. तर मग आता परत आम्ही नवीन ठिकाणी आलो आहे. खूप सुंदर विला आहे, स्टोन विला म्हणून. मार्केटच्या एकदम जवळ आम्हाला हा भेटला. तर याची रूम टूर ते सगळं तुम्हाला देते. 3 बेडरूम 1 हॉल मस्त असं विला आहे. तर चला टूर बघूया. काहीतरी म्हणजे करायला गेलो एक आणि झालं एक. निघालेलो आत परत आलो. कदाचित महाबळेश्वरलाच आम्हाला सोडा वाटत नाही.